साहित्य वाटप विकता. हो हो तिथे नोकरी पाहिजे होती. हो हो. ओके. तुम्हाला संस्थामध्ये नोकरी पाहिजे होती, बरोबर आहे. यस यस यस. थोडे पण मला आठवण राहते, माझी बुद्धी आहे थोडी. तेवढी राहत नाही, पण काही काही केसेस राहतात लक्षात. साईबाबाच्या कृपेने तुम्ही फार काम चांगलं करता. हा. खूप धन्यवाद. मोठं काम करता, अख्ख्या भारताचं नेतृत्व करता तुम्ही. असा दिव्यांग व्यक्ती पाहिजे, दिव्यांगांना साथ देणार. करू करू. तुम्ही सोबत राहा म्हणजे झालं, करू, नक्कीच करू. यस यस. बोला, काय म्हणता? अहिल्यानगर शिर्डी आमदार विखे पाटील साहेब आपले गेले होते का? भेटले होते साहेबांना? साहेबांना तर मी सतत भेटतच आलेलो आहे. हम्म. ते जे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवलेत, हम्म. त्यांना सतत 2-3-4 वर्षापासून अर्ज करतो मी. त्यांना पण, सुजयदादा विखेंना पण, दोघाही बापलेखाला करत आहो. आणि इकडं त्रिसदस्यीय समिती आहे संस्थांवर. एक अध्यक्ष आहेत, त्यांना पण करतो. बरोबर. तर कामच होत नाही अजून. ते लेटर वाचला असेल ना सर तुम्ही? वाचलं मला वाचलं, पण त्याच्या त्या लेटरनी होणार नाही. त्याला काय करावं लागेल? खूप सोपी पद्धत आहे. पण एखादा. हे काम होते बरं का सर. हॅलो. हा. हे सर काम होते. पण हे रामनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा सुजयता हे सगळं पाहतात. हे काम 100% होऊ शकते त्यांच्या लेटरनुसार. पण ते करू 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 म्हणून सपोर्टमुळे थोडं माग काही आहे. मी हरकत नाही हो. प्रयत्न थोडे चालूच आहेत कामं माझे. राहतात. लोकांना कामं बिझी आहे सगळे लोक. काही हरकत नाही, होईल होईल कामं, चिंता नको करा. मी जे सांगतो तेवढं करा. हा. यस. आपले आमदार, खासदार, कलेक्टर साहेब सगळे सपोर्टिव्ह आहे. फक्त थोडासा फॉलोअप द्यावा लागतो, कारण त्यांनाही कामं राहतात. काही हरकत नाही. हो, फॉलोअप चालू आहे. हा, तर आता फॉलोअप तुम्ही नाही द्यायचा. हा. तुम्ही तर द्यायच्याच द्यायच्या. मला एक जे आहे, एक अप्लिकेशन न्यू फ्रेश ती तयार करून द्या. छान ड्राफ्ट तयार करा. त्यामध्ये तुम्ही जे काही तुम्ही जेवढ्या लोकांना आजपर्यंत भेटलेले आहात, काय काय झालेलं आहे, हा हा. पूर्ण ड्राफ्ट एखाद्या शिक्षित व्यक्तीच्या हस्ते, जो यस. मराठीमध्ये शुद्ध मराठी किंवा शुद्ध हिंदीमध्ये ड्राफ्टिंग करू शकते, हो हो. अशा व्यक्तीच्या हस्ते तो ड्राफ्ट तयार करा. त्याला वाटलं तर 1,000 रुपये द्या. हा. त्याच्या थ्रू पूर्ण लिहा, तुम्ही किती दिवसापासून फॉलोअप घेत आहे, केव्हा केव्हा तुम्ही अर्जी दिल्या, केव्हा केव्हा हा. तुम्ही आमदार साहेबांना भेटले, केव्हा केव्हा तुम्ही संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना भेटले, आणि तुम्ही हा. किती धडपड करताय आयुष्य जगण्याकरता. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरता कितीतरी योजना राबवल्या जात आहे. हो दिव्यांग हो. करता कितीतरी लोनचे ऑफर आहे, बीज भांडवल योजना, स्वयंरोजगार योजना. परंतु तुमच्यासारखे कर्तृत्वान दिव्यांग जे स्वतः कर्तृत्व करतात, रोज त्या शिर्डीला साई मंदिरच्या आजूबाजूला तुम्ही तिथे रोज साहित्य वितरण करता, साहित्य वाटप करता, साहित्यांची विक्री करता, तरी एवढं 15. करून तुम्हाला जॉब का नाही मिळावा? असं एक असं. पत्र तयार करा. ठीक आहे. आणि हे जे पत्र आहे, हे bjp.amolwalke@gmail.com, माझा जो ईमेल आय डी इथे स्क्रीनवर दिला त्यावरती पाठवा. कलेक्टर साहेबांचा ईमेल आय डी मी पाठवतो तुम्हाला, त्यांना पाठवा. तुमच्या संस्थांचे जे लोक आहेत त्यांना पाठवा. आपल्याला पेपर वर्क अगोदर तयार करावं लागेल. अच्छा. हा, याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, याला पकड, त्याला पकड, याला विनंती कर. ते विनंती तेवढ्या पुरतीच राहते आणि नंतर मग सगळे व्यस्त होऊन जातात. भरपूर भरपूर धावलो प्रत्येकामागे नेहमी. मी मी तुम्हाला, तुम्ही नाही सांगाल तरी मी समजू शकतो तुम्ही खरंच धावले असाल. आणि माझ्या प्रत्येक दिव्यांग मित्र हा खूप धडपड करतो त्याला आयुष्यात सेटल होण्याकरता. हो ना. परंतु त्याची किंमत नसल्यामुळे आणि तो गरीब असल्यामुळे त्याला कोणी मोजत नाही.
ही खूप मोठी विडंबना आहे या समाजाची. हा सर. त्यामुळे तुम्हाला जे मी सांगितलंय, एक ड्राफ्ट तयार करा आणि तो ड्राफ्ट मला bjp.amolwalke यावर पाठवा. हा ड्राफ्ट मी पुढे सर्क्युलेट करतो. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयात सर्क्युलेट करतो. यस सर. भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी हो हो. पीएमओ कार्यालयात मी सर्क्युलेट करतो, कलेक्टर साहेबांना करतो आणि तुमच्या मार्ग उशिरा काही होईना पण आपण नक्की मार्गी लावू याची तुम्हाला ग्वाही देतो. हो सर. तुमचं काम होईल, पण तुम्हाला मी जे सांगितलं त्यानुसार तुम्ही कामाला लागा. ठीक आहे, ठीक. ठीक तुम्ही आहे. जे सांगितलं ईमेल आयडी करायचा, ड्रॉप तयार करायचा, हा, त्याच्यामध्ये सर्व कलेक्टर वगैरे सर्व सर्व काही ते मी लिहायचं ना. सगळं करतो, तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही फक्त ड्राफ्ट तयार करा. बर. एकदा तो ड्राफ्ट कोणाच्या माझ्याकडे, नाव तुमच्या तुमच्या नावाने करू का ड्रॉप तयार? पहिले म्हणजे ड्राफ्ट तयार करा, माझ्याकडनं व्हेरीफाय करा तो ड्राफ्ट, मला सांगा अमोल भाऊ मी सकाळी पाठवलेला आहे, असंच तुम्ही आता जसे मीटिंगला आलेले आहे तसे पुन्हा या. हा. आणि मग त्या ड्राफ्टमध्ये जर सगळं ओके आहे तर मी अप्रूव्ह करीन, तर मग मला तो ड्राफ्ट ईमेल करा. बर. मग तो ड्राफ्ट घेऊन मी पुढे वाढतो. ठीक आहे. चालेल. हा हा. ठीक आहे, मी इथे लिहून घेतो की तुमच्यासोबत आज बोलणं झालं होतं 6/2/2026 रोजी हा. ईमेल ड्राफ्ट तयार करायला सांगितला. हो. सर मी एकटाच राहतो 15 वर्षापासून. लग्न करायचं आहे का? करू आता 39 चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. पहिले जॉब जॉब तर मिळू द्या. नाही नाही, जॉबही मिळेल, पोरगी मिळेल, काही विषय फक्त आई आहे, फक्त आई आहे, 70 वर्ष 75 वर्षाची आहे. नाही. ते मोठं धन आहे. आपल्या हा. आयुष्यात आपल्या आई वडीलच आपलं मोठं धन असते. एकटाच राहतो मी. येस, व्हेरी गुड. चला ठीक आहे. प्रामाणिकपणे आपला व्यवसाय चालू करतो थोडाफार, आणि किरायानं सुद्धा राहतो, शिर्डीला आलो की किरायानं नक्की राहतो. भेट घ्याल, पण एवढं सांगतो. हा. शिर्डीला आलो की नक्की भेट घ्याल म्हटलं. तुला काय, मी तुमची भेट नागपूरला घेणार एक ना एक दिवस. अच्छा, या या या. तुम्हाला प्रसाद पण आणणार. ठीक आहे, आणा प्रसाद आणा. तुमच्या कार्यक्रमात सहभागी होणार मी. नक्की नक्की, स्वागत आहे तुमचं, स्वागत. आणि नेहमी सकारात्मक असतो मी, माझं टार्गेट तेच आहे. ठीक आहे. थोडंफार का होईना, थोडाफार जॉब का होईना, थोडंफार संसाराला तरी लागेल कमीत कमी पुढे चालून. होईल होईल, नक्की होईल, डोंट वरी. प्रयत्नशील असल्यावर व्हायला पाहिजे सर आपल्या कुठे. एज किती आहे तुमची, वय किती आहे? 39. 39. ठीक 86. ठीक 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 आहे. चला ठीक आहे, धन्यवाद व संतोष हो भाऊ. हो. ओके. ओम साईराम. जय साईराम. चला, कोणाला बोलायचं आहे पुन्हा? आपल्याकडे कमी वेळ आलाय. TWS तुमचा परिचय द्या मला. TWS तुमचं नाव सांगा, पूर्ण काय आहे?